चांदला मिळत आहे. विनंती असेल चांदला आपण चांद आपण लवकरात लवकर यायचं विनंती असेल. पॉवर प्लेयर ऑफ द मॅच, कारण पहिली ओव्हर टाकली, 2 विकेट कॅरी केल्या आणि 2च धावा ज्या मात्र खर्च केल्या, तोच ठरला आहे या मॅचचा पॉवर प्लेयर ऑफ द मॅच. तर नक्कीच यानंतर सर्व सामने हे 4 षटकांचे खेळले जातील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आणि येस, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, एका बाजूला असेल जितू 11 वाडेकर आणि त्यांना फाईट करेल अगेन्स्ट जय मसोबा क्रीडा मंडळ क्रिकेट संघ गौरीपाडा. विनंती असेल जय मसोबा संघाला आपले सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. विनंती असेल पंचांना ते म्हणजेच मॅच सुरू करायचे. तर दरम्यान एस एस बेकर्स बापगाव चे ओनर सागर दादा यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यासोबतच स्वप्नील दादा भाटे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीनं नम्र विनंती आहे, आपण स्पर्धेची तसेच व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान मॅचकडे पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो, एका बाजूला असेल जितू 11 वाडेकर आणि त्यांना फाईट करेल अगेन्स्ट जय मसोबा गौरीपाडा. 4 षटकांचा सामना असेल, याची नोंद करून घ्यायची आहे. लेगी पंच जायचे एकांनी, लेग साइडचं पंच कोणीतरी बनायचं विनंती असेल. थोडस स्पीडअप करा मित्रांनो, एक पंच पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान PP1 मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन आले गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर तयार अतुल. यावेळेस मात्र पुश करो और खुश रहो अशी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला, जे मात्र गोलंदाजांनी चेंडू टाकला होता त्याला, आणि एक धाव एकवटली. धावसंख्येत भर, धावसंख्येचा श्री गणेशा एक धाव, जी मात्र धाव फलकावरती. यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट सुरेख होता, हा फटका धावांना नसेल तोटा. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण बघू शकतो अतुल. बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपण म्हणू शकतो, कारण दोन्ही मॅन ऑफ द मॅच आहेत. बॅट्समन देखील मॅन ऑफ द मॅच होता त्याच्या संघासाठी, आणि गोलंदाज देखील मॅन ऑफ द मॅच होता त्याच्या संघासाठी. आणि त्यामुळेच आपण म्हणू शकतो की बेस्ट वर्सेस बेस्ट जो मात्र कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर आणि स्थगित 5 धावा. यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून गेला. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू सरळ निघून गेला. मिड विकेट, सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. सातत्याने पाहायला गेलं तर चौकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर रिव्हर्स अटेम्प्ट होता. चेंडूचा आणि बॅटीचा काही नीट संपर्क होऊ शकला नाही. तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा. ज्या मात्र धावफलकावरती विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर जर्सी क्रमांक जो मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना या ओव्हरचा विचार केला तर अजून एक चेंडू शिल्लक असेल. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वन चेक फॉर दी ओव्हर जे मात्र आपण आता पाहिलं गोलंदाज अतुलच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र टॅप करायचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण राहिलं. तोपर्यंत घेतलेली सिंगल पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा गौरीपाडा संघाने धावसंख्या धावफलकावरती नेली ती म्हणजेच बिनगडी बाद 11 धावा 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम जय मसोबा गौरीपाडा डीजे. तर नक्कीच संस्कृती स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल करायला यायचंय. कल्याण पॅकर्स संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीचं कौल करायला यायचंय. स्पीडअप करायची विनंती असेल. जास्त टाइम अवधी घ्यायचं नाहीये. विनंती असेल स्पीडअप करायचे. जास्त वेळ काही घेऊ नका. आतापर्यंत आम्ही चेतावणी देत होतो परंतु यानंतर जास्त वेळ घेतला तर नक्कीच टायमर लावायला लागेल आणि त्यावेळेस मात्र खरंची पॅनल्टी जी मात्र तुम्हाला बसेल. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. सहकार्य करा. पॅनल्टीच्या धावांमुळे कुठल्याही संघाचं नुकसान झालं नाही पाहिजे याची खात्री जी मात्र कमिटी घेत आहे. परंतु तुम्ही देखील खात्री घ्या की तुमच्यामुळे टाइम नाही झालं पाहिजे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. गोलंदाज तयार. लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कॅप शॉट सिलेक्शन. क्रिकेट जगतातील सर्वात देखणा स्ट्रोक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा. ज्या मात्र धावफलकावरती असेल. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार ते मात्र बाळाचं घेतलं. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये जात होता. तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने पाहायला गेलं तर धावसंख्येत एकनी वाढ 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस मात्र स्वीपचा देखना स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येतोय अजून एक या ओव्हर मधला दुसरा चौकार.
यावेळेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर स्वीप मारायचा प्रयत्न होता, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होत होता, तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगल वरतीच समाधान मानायला लागते. धावसंख्येत एकनी वाढ जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा मात्र धाव फलकावरती असतील. दुसरी षटक मार्गस्थ बाळाच्या माध्यमातून आणि विचार केला तर आतापर्यंत 10 धावा ज्या मात्र बाळाने खर्च केल्या 4 चेंडू टाकून. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता, चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होत होता, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा एकनी पुढे जाईल. 22 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर स्वीपचा देखना स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेला तो म्हणजे डीप फाईन लेग सीमारेषा पार आणि धाबा मितील 4 4 4 चौकार. सव्वीस धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सागर तरे साहेबांचं यथोचित सन्मान जो मात्र आपण पाहू शकतो या स्पर्धेचे सर्वेसर्वा. तसंच स्वप्नील भाटे साहेबांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र या स्पर्धेचे सर्वेसर्वा महेशदादा केणे साहेबांच्या हस्ते होत आहे. विनंती करतो ते म्हणजेच दोन्ही मान्यवरांना की आपण आपले यथोचित सन्मान जो मात्र स्वीकारायचे. तर दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज केतन. केतनच्या माध्यमातून पाहायला लागेल की मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देतोय का, कारण मोठी टार्गेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश ची बॅट जी मात्र रितेशची बॅट जी मात्र तापलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चौकार रितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख स्ट्रोक जा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चटका जो मात्र बसत असताना गोलंदाजाला, कारण फलंदाच्या बॅटीतून आला अप्रतिम फटका. चेंडू निघून गेला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला होता, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संख्येत पुन्हा एकदा भर होताना आपण पाहू शकतो. विचार केला तर रितेशच्या माध्यमातून 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि नितीनच्या माध्यमातून सुद्धा 2 चौकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख फटकेबाजी, एकीकडून मिरचीची धुरी दुसरीकडून चक्कीत जाळ गोलंदाजांना देत असताना आपण पाहू शकतो हे दोन्ही सलामीचे फलंदाज. सुरेख फटकेबाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते जय मसोबा गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्क वरती केतन, स्पीडअप करायचे केतन, थोडीशी सहकार्य दाखव. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, चेंडू बॅटीला लागला, त्यानंतर बॉडीला ब्रश झाला आणि त्यानंतर सिंगल. तोपर्यंत सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने विचार केला तर धावसंख्येत भर 32 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस नक्कीच नशिबातच होतं रनआउट, त्यामुळे पहिल्या अटेम्प्ट मध्ये रनआउट झालं नाही, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच धावबादच्या स्वरूपात पहिला मोठा झटका लागत असताना आपण पाहू शकतो. टीम जय मसोबा गौरीपाडा संघाला वाघाची शिकार मैदानाच्या आत. नितीन बॅक टू द डगआउट. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं, ते म्हणजेच केतनने तिसरे षटक मार्गस्थ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर अजूनही
5 मॅचेस जे मात्र आपल्याला कव्हर करायचे आहेत. या सामन्यानंतर अजून 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आतापर्यंत पाहायला गेलं तर ही 5वी मॅच चालू आहे. टोटल 10 मॅचेस खेळवायचे आहेत. 5वी मॅच चालू आहे, अजून 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे समजू शकता की अजून खूप टाइम लागणार आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. आणि बॅट्समन आपण पाहू शकतो तो म्हणजे अतुल येत असताना विचार केला तर मागच्या मॅचमध्ये अतुलची बॅट जी मात्र तापलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचे चटके जे मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला सातत्याने लागत होते. जितू 11 वाडेकर संघाला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करायचं. केतन थोडंसं स्पीडअप कर मित्रा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. मागचे दरवाजे उघडे आपल्याला पाहायला मिळाले. चोराला चोरी करून गेला त्याच प्रकारे मागची एक्सटी ज्या मात्र एक्सपोज झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. लेझर गाइडेड मिसाईल सारख्या चेंडूनी एस्टर्न धडकला आणि झटका क्रमांक दुसरा जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि यावेळेस मात्र अतुलला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत असताना आपण पाहू शकतो. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू थोडंसं शफल झाले होते आणि तरी सुद्धा यॉर्कर लेनचा चेंडू होता त्यामुळे काही मोठं फटकं जे मात्र मारता आलं नाही. तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा भर. 34 धावा च्या मात्र धावफलकावरती. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर मारायचं होतं चेंडूला वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये, परंतु बॅटीची कडा लागली आणि चेंडू गेला म्हणजे लॉंग ऑफ रिझन मध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू आणि 3च धावा ज्या मात्र खर्च केल्या. 3 सिंगल ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धावसंख्येत भर. 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती होती 32 धावा. त्यानंतर 3 सिंगल 3 चेंडूंमध्ये आल्या आणि 35 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या आपल्याला. विचार केला तर शेवटचं षटक या इनिंग्सचं चालू आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंग्स मधले. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी मार्कवरती. यावेळी स्लोवर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन जे मात्र दाखवलं. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. 36 धावा च्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. तोपर्यंत घेतलेली सिंगल. डबलच्या प्रयत्नामध्ये धावबाच्या स्वरूपात झटका क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय 4था लागत असताना. बॅट्समन बॅक टू द डगआउट.
विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. पाहायला गेलं तर अजून एक चेंडू शिल्लक असेल या इनिंग्स मधला. यावेळेस मात्र अवांतर चेंडू, वाईट चेंडू. विचार केला तर धावसंख्येत पुन्हा एकदा भर. 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विचार केला तर 1 to go असेल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. येस, तोबाच्या स्वरूपात झटका क्रमांक आपल्याला पाहायला मिळते. 5वा लागत असताना 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 38. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स फर्स्ट इनिंग. टीम जय मसोबा गौरीपाडा. जर विचार केला तर आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज असेल ती म्हणजे G211 वाडेकर या टीमसाठी. विनंती असेल ते म्हणजेच कल्याण पॅकर्स संघाला आपला कर्णधार त्वरित टॉसबॉक्स मध्ये बोलवायचे, पाठवायचे. विनंती असेल पहिल्या चेंडू पडायच्यात जर तुम्ही आले नाही तर 2 धाव्यांची पेनल्टी बसेल, याची नोंद करून घ्यायची. एकोणचाळीस धावांच्या मात्र गरज आहे G211 वाडेकर संघासाठी. उर्वरित चेंडू 24 जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज. SS बेकर्स संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचे. येस, कल्याण पॅकर्स आणि SS बेकर्स दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील टॉस बॉक्स मध्ये. सागरदादा तरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचंय. नक्कीच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल SS बेकर, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल मायरा 11. कॉल कोण करतोय? येस, मायरा 11 SS बेकर्स कॉल असेल. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजेच कल्याण पॅकर संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नक्कीच नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजेच कल्याण पॅकर संघाने आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी ते म्हणजेच मायरा 11 SS बेकर्स या संघाला. कदाचित कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये पहिला संघ असेल जो नाणेफेकीचं कौल जिंकून बॅटिंग घेत आहे. नक्कीच यावेळेस मात्र SS बेकर्स संघ खूप खुश असेल कारण टॉस हारले तरी हरकत नाही, त्यांना मनासारखं काहीतरी मिळालं.
नक्कीच विनंती असेल ते म्हणजे मॅच त्वरित सुरू करायची आहे.
विनंती असेल ते म्हणजे थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. चालू असलेला सामना आपण पाहू शकतो, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. विचार केला तर 3:39 चे मात्र झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आणि डीप पॉइंट मध्ये. यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. चेंडू स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट इथे ओपन होत असताना एकदा जी मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जात होता बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, तोपर्यंत घेतलेली सिंगल. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर धावसंख्या 1 पुढे जाईल. 2 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. विचार केला तर पहिले षटक मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल ते म्हणजे जितू 11 वाडेकर संघाच्या माध्यमातून आणि कमीत कमी धावेंमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल PP1 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते म्हणजेच जय मसोबा गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. विचार केला तर 2 चेंडूंवरती 2 सिंगल आली, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक निर्धाव चेंडू आला. धावसंख्या धाव फलकावरती 2 घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू टर्न झाला, खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅटीचा आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून गेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात सीमा पार चौकार. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. एक तेरी तो एक मेरी निर्धाव चेंडू, परंतु त्याचा क्विक रिप्लाय चौकार मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होत असताना नितीन पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न केला होता. इनफिल्ड मध्ये सुरेश क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. हा ना येस नो असं चालू होतं आणि येस तोपर्यंत आपण पाहू शकतो धावबादच्या स्वरूपात पहिला मोठा झटका लागत असताना तो म्हणजे टीम जितू 11 वाडेकर संघाला. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो शुभम. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. विचार केला तर वाईट चेंडू येस पंचांचे 2 यात समांतर धावा मिळतील. अवांतर धावसंख्या 1 नी भर होईल. 7 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विचार केला तर वाडेकर संघाची इथं मॅच चालू आहे आणि मोनेकर चषक 2022 नाईट टुर्नामेंट आहे. तिथे मात्र काल वाडेकर चषक सॉरी वाडेकरची टीम आहे ना ती मात्र फायनल मध्ये पोहोचली होती.
टीम मीटिंग यायची नाही विनंती असेल जय मसोबा गौरीपाडा संघाला, पण टीम मीटिंग करून द्यायची नाहीये पंच. नक्कीच प्रीतम कडून एक सुवर्ण संधी असेल तर म्हणजे नक्कीच जे स्टंप आहेत त्यांच्या पुढे आणि मागे जे मात्र लिहिलेलं आहे हिट द बोर्ड अँड विन द केक. नक्कीच एक केक तर तुम्ही जिंकालच, परंतु प्रीतमच्या माध्यमातून अजून एक केक जो मात्र तुम्हाला दिला जाईल. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली होती, नॉट आउट पंचांनी घोषित केलेला आहे, नॉट आउट असेल. यावेळेस मात्र थोडीशी फंबलनेस जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मला आठवलं ते म्हणजेच अमिताभ बच्चन यांचं डायलॉग, देख लिया लापरवाही का नतीजा. जिथे एक धावा व्हायला पाहिजे होती तिथे मात्र 2 धावा झाल्या. एक धाव कंप्लीट. येस एक धाव असेल. नक्कीच विनंती असेल खेळाडू कक्षातून जास्त आवाज नाही करायचा, आयोजकांच्या वतीने विनंती आहे. दरम्यान आपण पाहू शकतो यावेळेस मात्र निर्धाव वाईट चेंडू अवांतर चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत डबल डिजिट मध्ये 10 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑन द टोस मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप होता मोठा आणि धावांना नसेल तोटा, चेंडू सरळ निघून जातोय, सीमा पार येतोय चौकार. विचार केला तर 14 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील, अजूनही 25 धावांची गरज असेल. विचार केला तर 16 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष आहे. इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि मॅच नक्कीच तुमच्या हातामध्ये येऊ शकते. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वरती प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांतच्या माध्यमातून पॉवर प्लेअर ऑफ द मॅच जो मात्र मागच्या मॅच मध्ये मिळालं होतं. यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट जो मात्र सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, धावा मिळतील 4. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. यावेळेस मात्र अजून एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटका नाही तर सलगचे 3 झटके जे मात्र फलंदाज देत असताना गोलंदाजाला यावेळेस मात्र चेंडू निघून गेला तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर्स, सीमारेषा पार चौकार. बावीस धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख
ताकद नाही तर फक्त आणि फक्त नजाकत भरा स्ट्रोक. 4 चेंडूंमध्ये 4 चौकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅट्समन अतुलच्या बॅटमधून. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. कोण होता असं तू, काय झालं असं तू, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. अतुलनी बॅटिंग काय खराब, यावेळेस चेंडू होता खराब. नक्कीच अतुलची बॅटिंग खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. आणि प्रेशर जो मात्र गोलंदाजावरती येत असताना यावेळेस मात्र विचार केला तर 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. येस येस नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती. विचार केला तर 20 धावा ज्या मात्र आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये 21 धावा ज्या मात्र इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चाय से किटली गरम असं काहीसं पाहायला मिळते. यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र धावबाच्या स्वरूपात झटका क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय आणि शुभमला परतायला लागतं टुवर्ड्स द पवेलियन. हरकत नाही, परंतु सुरेख बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते अतुलच्या माध्यमातून. 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मॅच विनिंग एफर्ट जो मात्र अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एकदा अतुलसाठी जोरदार टाय होऊन जाऊ दे, कारण सलगचे 4 चेंडू आणि 4 चौकार जे मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आता समीकरण पाहायला गेलं तर उर्वरित चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 5.00 च्या सरासरीने तब्बल बनवायचे ते म्हणजे 10 धावा. जशी मॅच संपेल त्या वेळेस मायरा 11 SS बेकर्स संघाला विनंती असेल की आपण आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, कमिटी आपली आहे त्यामुळं मॅच संपल्यावरती लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि कल्याण पॅकर संघाला सुद्धा विनंती असेल की आपले सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. दरम्यान आपण पाहू शकतो यावेळेस मात्र सुरेख फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 33. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि यावेळेस मात्र अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या धावफलकावरती 37 जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विचार केला तर 6 चौकार जे मात्र अतुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र मिसटाइम फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने स्कोर्स आर लेवल. आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. 9 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. यावेळेस प्लेसमेंट जी मात्र पाहायला मिळाली भाग्य देती है बहादुरों का साथ असं काहीसं पाहायला मिळालं, कारण बॅटीची एज लागली. लेमन कट टाईप काहीसं झालं. चेंडू निघून जात होता तो म्हणजे फाईन लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत घेतलेली सिंगल. कॉंग्रॅच्युलेशन टीम जितू 11 वाडेकर अँड हार्ड लक टीम जय मसोबा गौरीपाडा.